गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपल्याला आज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हा टॉपिक बघायचा आहे. गेल्या काही लेक्चरपासून आपण काही बेसिक कन्सेप्ट फिजिक्सचे बघतोय. आज आपल्याला न्यूटन्सचे लॉ थोडे एक्सप्लेन करून घ्यायचे आहे. तर न्यूटन्सचे किती लॉ आहेत? न्यूटनचे एकूण 3 लॉज आपल्याला बघायचे आहेत. देयर आर 3 लॉज ऑफ न्यूटन ऑफ मोशन. ओके, सो देयर आर 3 लॉज ऑफ मोशन. And the first law state that every object or every body remain in a state of rest unless it is acted upon by an external force. Okay, so what is the first law? Every object remain in state of rest or uniform motion unless it is acted upon by external unbalanced so this is the statement of the first law stated by Newton about the motion. It states that every object remains in a state of rest or uniform motion unless it is acted upon by external unbalanced force. याचं साधा सिंपल एक्सप्लेनेशन अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की कोणती वस्तू ज्या ठिकाणी आहे ती त्याच ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करते जोपर्यंत त्यावर कोणताही एक्सटर्नल बाहेरून अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नाही. साधी सिंपल गोष्ट आहे. जर मी चेअर उचलणार नाही, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी ठेवणार नाही, तर ती चेअर ज्या पोझिशन मध्ये आहे ती त्याच पोझिशन मध्ये राहणार आहे. तर हा इतका सिंपल नियम न्यूटनने आपल्याला सांगितलेला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येक बॉडी कोणती वस्तू असेल तर ती वस्तू ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करते. द बॉडी, इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी बाय विच इट रिमेन at the state of rest or the uniform motion. आता याच्यामध्ये दोन पार्ट आपण पाहू शकतो. तर त्यातला पहिला भाग जो आहे तो पहिला भाग तुम्हाला हा लक्षात घ्यायचा की एव्हरी ऑब्जेक्ट रिमेन इन अ स्टेट ऑफ रेस्ट और इन द युनिफॉर्म मोशन. इथपर्यंत पहिला भाग आहे. तर हा जो पहिला भाग आपल्याला बघायचा आहे, या पहिल्या भागामध्ये काय सांगितलंय न्यूटननी, न्यूटनला काय म्हणायचं आहे? तर न्यूटननी हे सांगितलंय की प्रत्येक वस्तूजवळ असा एक गुणधर्म असतो, अशी एक प्रॉपर्टी असते ज्या प्रॉपर्टीमुळे ती वस्तू स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होऊ देत नाही. ती जिथं आहे ती तिथंच राहण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे ना. तर अशी जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीला त्या ऑब्जेक्टचा, त्या पदार्थाचा इनर्शिया असं म्हणतात. What is inertia? Inertia is a property. Inertia is a property by which the object remains in its condition or it opposes the change in the position. Okay, so what is inertia? Inertia is the property of the body. Then त्यानंतर unless, पण केव्हापर्यंत? जोपर्यंत इट इज ऍक्टेड अपॉन बाय, इट इज म्हणजे वस्तू, इट इज ऍक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. कोणताही बाहेरून फोर्स जर आपण त्याला लावला नाही तर ती वस्तू ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहते. जर आपण त्याला एखादा फोर्स लावला, कोणत्याही दिशेने लावला, अनबॅलन्स हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, त्याचा पण अर्थ आपण बघणार आहोत. तर जेव्हा आपण त्याला बाहेरून कोणताही फोर्स लावणार आहोत तर तो फोर्स लावल्यानंतर ती वस्तू त्याची पोझिशन चेंज करते.
ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या पहिल्या लॉला एक्सप्लेन करू शकतो. त्याच्यामध्ये जो पहिला भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये इन द फर्स्ट पार्ट ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ it is the property of the body which is called as the inertia is explained by the Newton, and in the second part it is the unbalanced force. Unbalanced force means what? Okay, for example बघा इकडे एखादी अशा प्रकारची वस्तू तुम्हाला दिली, एखादा ऑब्जेक्ट अशा प्रकारचा आहे, हा ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, एकाच ठिकाणी आहे, तो कुठे जात नाही आहे. याचा अर्थ काय होणार की या वस्तूवर फोर्स ऍक्ट होऊन राहिला, पण हा फोर्स एक नसून वेगवेगळे प्रकारचे फोर्सेस याच्यावर ऍक्ट होतात आणि त्या सर्वांचा जो रिझल्टंट फोर्स आहे तो इक्वल टू 0 असते. तर फॉर एक्झाम्पल आपण शकतो की हा F1 आहे, हा फोर्स 2 आहे, हा फोर्स 3 आहे आणि हा फोर्स 4 आहे. तर काय आहे F1 आणि F2 या दोघांचं मॅग्निट्यूड, दोघांची किंमत सारखी आहे, परंतु एकमेकांच्या अपोजिट मध्ये काम करून राहिले म्हणून ते एकमेकाला कॅन्सल करतात. त्याचप्रमाणे F3 आणि F4 या दोघांची डायरेक्शन सुद्धा वेगवेगळी आहे, ते सुद्धा एकमेकाला कॅन्सल करतात. अशा प्रकारे या वस्तूवर कोणत्याही प्रकारचा फोर्स ऍक्ट करणार नाही किंवा रिझल्टंट फोर्स जो असतो तो फोर्स काय असतो याच्यावर 0 असतो. म्हणून कोणती वस्तू स्टेशनरी आहे, कोणती वस्तू स्टेशनरी मीन्स तिच्यावर जे काही फोर्सेस काम करून राहिले ते बॅलन्स फोर्सेस आहेत, लक्षात घ्या. बॅलन्स फोर्स काय करतात, एकमेकाला कॅन्सल आउट करतात आणि त्याच्यामुळे या वस्तूवर या ऑब्जेक्टवर जो काही फोर्स आहे तो फोर्स 0 होऊन जातो आणि ती वस्तू आपल्याला स्टेशनरी आहे असं दिसते. ठीक आहे. मग इथं अनबॅलन्स हा शब्द वापरण्यात आलेला आहे. अनबॅलन्स याचा अर्थ काय की कोणत्याही एका साइडला तुम्हाला जास्त फोर्स लावायचा आहे. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी दोन प्रकारचे फोर्स लावून लावले F1 आणि F2. तर मी असं म्हणू शकतो की जर हा F1 हा F2 पेक्षा जास्त असेल, या ठिकाणी काय केलं आपण, या ठिकाणी काय म्हणू शकतो की F1 F2 आहे आणि या ठिकाणी F3 F4 आहे, म्हणून ही वस्तू आपल्याला स्टेशनरी दिसणार एकाच ठिकाणी. बट जर आपण सांगितलं की F1 ची किंमत ही F2 पेक्षा जास्त आहे, याचा अर्थ इकडचा फोर्स जास्त लागून राहिला आहे, इकडचा फोर्स कमी लागून राहिला आहे, तर रिझल्टंट फोर्स जो आहे तो फोर्स या डायरेक्शन मध्ये जाणार आणि ती वस्तू स्टेशनरी न राहता ती मोशन मध्ये येणार. म्हणून एखादी वस्तू जर आपल्याला मोशन मध्ये आणायची आहे, मोशन मध्ये आणायची याचा अर्थ त्याची पोझिशन आपल्याला चेंज करायची आहे, तर त्यावर कोणत्या प्रकारचे फोर्सेस काम करायला पाहिजे, त्याच्यावर अनबॅलन्स फोर्सेस काम करायला पाहिजे. जेव्हा अनबॅलन्स फोर्सेस असतील तेव्हाच ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. तर अशा प्रकारे न्यूटनने जो पहिला लॉ मांडलेला आहे, द फर्स्ट लॉ एक्सप्लेन बाय न्यूटन, इट कंटेन टू व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स. First concept is about inertia, which is the property of the body, and second one is the unbalanced force. So what is force? Force is necessary, unbalanced force is necessary for a body to change its position. एखाद्या वस्तूला, एखाद्या ऑब्जेक्टला त्याची पोझिशन चेंज करायची असेल तर त्याला तुम्हाला अनबॅलन्स फोर्स हा लावावा लागतो. जितक्या काही स्टेशनरी वस्तू तुम्हाला दिसत आहेत त्या सर्व स्टेशनरी वस्तूमध्ये बॅलन्स फोर्सेस काम करत असतात, परंतु एखादी वस्तू जर मोशन मध्ये आहे याचा अर्थ त्याच्यावर अनबॅलन्स फोर्सेस काम करून राहिलेले आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे स्टेट ऑफ रेस्ट. स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्टेशनरी आणि युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे एक समान गतीनं. आता न्यूटननी या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, स्टेट ऑफ रेस्ट आणि युनिफॉर्म मोशन, यांना एकच तराजूमध्ये तोडलेलं आहे. याचा अर्थ त्या दोन्ही गोष्टी सारख्याच असायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. कशा प्रकारे, तर स्टेशनरी आहे वस्तू, ते स्टेशनरी न राहू देता त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला अनबॅलन्स फोर्स आवश्यक असतो. त्याचप्रमाणे एखादी वस्तू युनिफॉर्म मोशन मध्ये फिरते आहे तर त्याला आपल्याला मोशन मध्ये आणण्यासाठी किंवा त्याची जी युनिफॉर्म मोशन आहे ती
अनयुनिफॉर्म करण्यासाठी, नॉन युनिफॉर्म करण्यासाठी आपल्याला त्याला परत अनबॅलन्स फोर्स हा लावावा लागणार. म्हणून युनिफॉर्म मोशन असेल किंवा स्टेट ऑफ रेस्ट असेल, या दोन्ही कन्सेप्टला न्यूटननी एकच आपण म्हणू शकतो तराजू लावलेला आहे, एकाच तराजूमध्ये त्याला तोलल्या गेलेलं आहे. ठीक आहे ना. त्या दोन्ही गोष्टी समान त्यांनी सांगितलेल्या आहेत. दे बोथ आर इक्वल. ओके. So therefore this is the statement of Newton's first law and this is the explanation of the first law. Now we are moving toward the second law. Okay. What is second law? In the first law, Newton explained the property of inertia and also explained the unbalanced force. Okay. Now in the second law, Newton tried to explain or tried to find out the magnitude of the force applied to the body to displace it from one position to another position. Okay. So therefore we can write here, consider this is the object of mass m. Okay. And initially it is at rest. Initially it is at rest means there are balanced forces are working on this object in all directions. Then we can say that if we have to move this object from this place to this place, okay, so we are going to write here this object is moving to here. The mass remains same. Mass doesn't change. Okay. Consider the initial velocity is equal to u and the final velocity is equal to v. Okay. So this is the mass which remains constant, but this velocity gate changes as it displaces from one place to another place. Okay. So what is the statement of the second law? Second law states that the rate of change of momentum is equal to the force applied on object. तर अशा प्रकारे एखादी वस्तू आहे, ज्या वस्तूचा मास m आहे, त्याची सुरुवातीची वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी u आहे, फायनल वेलोसिटी v आहे, तेव्हा याच्यावरून आपण कशा प्रकारे फोर्सची व्हॅल्यू काढू शकतो, फोर्स कशा प्रकारे आपण डिटरमाइन करू शकतो. तर बघा इकडे according to Newton this force is equal to rate of change of momentum with respect to time. It is F is equal to dp by dt, rate of change of momentum with respect to time. So what is momentum? What is p? This p is equal to mass multiplied by velocity. Now as this momentum is depend upon velocity, as the velocity changes, this momentum also changes. In this case we consider the initial velocity is equal to u and the final velocity is equal to v. So we can write here this p1, that is the initial momentum. This is the initial momentum which is equal to
What is it? Is m multiplied by u, mass multiplied by velocity initial. And what is p2? This p2 is the final momentum, which is equal to, again it is mass which remain constant and the final velocity is equal to v. Therefore p2 is equal to m into v. Now what is dp means? This dp is equal to change in momentum. Change in momentum. So how change in momentum can be calculated? This change in momentum is nothing but P2 minus P1. P2 minus P1, which is equal to mv minus mu, which is equal to mv minus u. Okay, this is mv minus u. Therefore this is equal to, what is this? It is equal to m v minus u. And how we can write this dt? It is the time interval, we can write here as a t. Okay, now we know that the kinematical equation, first kinematical equation is v is equal to u plus at. Okay, therefore we can write this v minus u is equal to at, or we can write v minus u divided by t is equal to a. What is a? A is the acceleration. Therefore here we can write this equal to m multiplied by a, that is mass multiplied by acceleration. So in this way, in the second law, Newton tried to calculate the value of the force acting on the body to change its velocity from u to v in a given time t. Okay, so how we can measure this force? This force can be measured by using the terms mass of the object, velocity of the object, and the change or the time in which this change takes place. ओके, ज्या वेळेमध्ये जो चेंज झालेला आहे तो वेळ हे जर आपल्याला माहिती असणार तर आपण किती फोर्स त्यावर लागलेला आहे तो फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो. वी कॅन कॅल्क्युलेट द फोर्स इझिली. ओके, दिस इज द सेकंड लॉ ऑफ मोशन. नाउ वी आर मूविंग टुवर्ड्स द third law, which is very well known law of Newton. Third law, and third law states that for every action there is equal and opposite reaction. For every action there is equal and opposite reaction. This is the third law and very important law. So how we can explain this? There is action and reaction. So when an object is placed, consider here, this is object of mass m. Now we know that the weight of the body is always acting in the downward direction. Okay, जर एखाद्या वस्तूचा मास m आहे तर त्याचं वजन हे नेहमी टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ काम करत असते आणि हे जे वेट राहते हे वेट असते mg. याचा अर्थ असा आहे की हे वेट या वस्तूला कुठे नेण्याचा प्रयत्न करणार आहे, खालच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु जर ही वस्तू एखाद्या कोणत्या तरी सरफेसवर ठेवलेली असेल
तर हा सरफेस या वेट इतकं अपोजिट फोर्स त्यावर ऍक्ट करतो ज्याची डायरेक्शन ही वरच्या साईडला असते. इट इज ऑलवेज डायरेक्टेड इन द अपोजिट डायरेक्शन टू दिस फोर्स. त्याच्यामुळे ही वस्तू आपल्याला स्टेशनरी दिसते. आपण आधीच म्हटलेलं आहे पहिल्या लॉ मध्ये की जेव्हा एखाद्या वस्तूवर बॅलन्स फोर्सेस काम करत असतात तेव्हा ती वस्तू आपल्याला स्टेशनरी वाटते. ही वस्तू स्टेशनरी आहे, एका सरफेसवर ठेवलेली आहे, तेव्हा याचं जे वेट आहे जे खाली ऍक्ट करून राहिलं इन द डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, त्या फोर्सला हा फोर्स बॅलन्स करतो आणि हा जो फोर्स असतो याला म्हणायचं आहे नॉर्मल रिएक्शन. इट इज कॉल्ड एज द नॉर्मल रिएक्शन. आणि हे पण लक्षात ठेवायचं की नॉर्मल रिएक्शनची डायरेक्शन, द डायरेक्शन ऑफ दिस नॉर्मल रिएक्शन म्हणजे कन्फ्यूज व्हायचं काम नाही. नॉर्मल रिएक्शन मीन्स इट इज अ टाइप ऑफ फोर्स which is acting in the opposite direction to this force, which is acting in the downward direction. We know very well known as a gravitational force. Okay, here so normal reaction is nothing but the force, and this force is balanced by this normal reaction. And one thing must be remembered, that the direction of normal reaction is always perpendicular to the surface of contact. What is the surface of contact? Here this is the surface of contact where this object is in contact with this solid surface. So this is the contact, and this contact, this normal reaction is perpendicular to the surface. Okay, so always remember, whenever an object is in contact with the other body, the normal reaction is directed perpendicular to the surface. ते डायरेक्शन नेहमी या सरफेसला परपेंडिक्युलर असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे रिएक्शन आणि ऍक्शन आणि रिएक्शन हे तर आपल्याला माहिती आहे की ऍक्शन रिएक्शन हे एकमेकांच्या पेअर्स आहेत, अपोजिट आहेत. ठीक आहे ना. ते दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतात, या ठिकाणी कॅन्सल करून राहिलेले आहेत. तर अजून एक एक्झाम्पल असं आहे की जेव्हा आपण एखाद्या भिंतीवर एखादा रबरी बॉल थ्रो करतो, फेकून मारतो, तर आपण जितक्या जोराने त्याला फेकून मारणार आहे तितक्याच जोराने तो आपल्याकडे रिटर्न येतो. हे साधं आणि सिंपल एक्झाम्पल आहे न्यूटन्सच्या थर्ड लॉचं. तुम्ही किती जोराने त्याला भिंतीवर आदळलं तर तितक्याच जोराने ते आपल्यापर्यंत पोहोचते. याचा अर्थ जितका फोर्स आपण त्याला बाहेरून लावून राहिलो आहे तितकाच फोर्स त्याला ती भिंत आपल्याकडे पाठवून राहिलेली आहे, त्या भिंतीमध्ये तितकाच फोर्स तयार झालेला असतो. जेव्हा त्या बॉलचं आणि त्या भिंतीचं कोलिजन होते, त्या कोलिजनच्या वेळेस तो बॉल त्याच्यामधली जी काही एनर्जी आहे ती एनर्जी त्या भिंतीला देतो, तितकीच एनर्जी ती भिंत त्याला वापस देते, आणि ते वापस दिल्यामुळे तो जितक्या फोर्सनं यायला पाहिजे तितक्याच फोर्सनं तो वापस येतो. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटनचे लॉज कोणकोणते आहेत, त्याचे स्टेटमेंट काय काय आहेत आणि आपण त्याला थोडंसं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो बेसिक कन्सेप्ट बघतोय फिजिक्सचा, या बेसिक कन्सेप्टमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे जो आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्याचं काम आपल्याला BSc मध्ये अगदी फर्स्ट सेमिस्टर पासून तर फायनल सेमिस्टर पर्यंत पडणार आहे. त्याच्यामुळे याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ आहे, थर्ड लॉ आहे, अजून याच्यानंतर सुद्धा आपण काही कन्सेप्ट बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण हा कन्सेप्ट आज क्लिअर केलेला आहे. तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही मला सांगू शकता. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी, so communicate with me on the WhatsApp group. Okay, this is for today. Have a good day. Bye.